नागपुर नगर निगम की 20 मार्च की आम सभा में पारित प्रस्ताव नंबर 10 को लेकर विवाद गहराता जा रहा है। विपक्ष नेता संजय महाकालकर ने महापौर पर आरोप लगाते हुए जोन आधारित प्रभाग रचना में बदलाव पर आपत्ति जताई है। नागपुर नगर निगम की 20 मार्च को हुई आम सभा में प्रस्ताव क्रमांक 10 को लेकर अब विवाद खड़ा हो गया है। विपक्ष नेता और नगर सेवक संजय महाकालकर ने महापौर पर गंभीर आरोप लगाया है। उनका कहना है कि इस प्रस्ताव को गुप्त सूचना के आधार पर बिना विधिवत पढ़े ही बहुमत से पारित कर लिया गया, जो कि नियमों के खिलाफ है। महाकालकर ने यह भी कहा कि 2012 से 2022 तक जिस प्रकार जोन आधारित प्रशासनिक स्तर पर प्रभाग संरचना थी उसे यथावत रखा जाना चाहिए, लेकिन वर्तमान में इस संरचना में बदलाव किए जाने की खबरें सामने आ रही है, जिसका उन्होंने कड़ा विरोध किया है। उन्होंने मांग की है कि जब तक इस पूरे मामले की जांच नहीं होती तब तक बैठक की कार्यवाही यानी मिनट्स को प्रशासनिक मंजूरी न दी जाए। इस मुद्दे को लेकर नगर निगम में सियासी माहौल गर्मा गया है। आता मागच्या 20 तारखेला महानगरपालिकेमध्ये निवडणुकीनंतर पहिली ही सर्वसाधारण सभा पार पाडली आणि या सर्वसाधारण सभेमध्ये विषय पत्रिकेच्या याच्यानुसार विषय क्रमांक 10 मध्ये विषय क्रमांक असा होता की नुकत्याच महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने ज्या झोनमध्ये जे प्रभाग होते त्या प्रभागांना मंजुरी देणे, तर ही अशी विषय आल्यानंतर त्याच्यामध्ये माननीय महापौरांनी गुप्त सूचनेच्या आधारे तो विषय बहुमताच्या आधारे त्यांनी तो मंजूर केला। आम्ही त्या विषयाला सभागृहामध्ये ती सूचना काय आहे याचं वाचन करावं अशी त्यांना वारंवार मागणी केल्यावर सुद्धा त्यांनी न ऐकता तो विषय त्यांनी मंजूर करून टाकला। परंतु त्यानंतर सर्व वर्तमानपत्रांच्या माध्यमातून जी माहिती मिळाली किंवा जे वाचण्यात आलं की हे झोन मध्ये जी काही प्रभाग आहे ती प्रभाग रचना बदलवण्याचा यांचा कुठेतरी हा प्रयत्न सुरू आहे। आणि मला असं वाटतं की जर प्रभाग ज्या झोनमध्ये जे प्रभाग आहे त्याच्यात जर बदल जर करण्यात आला तर 2012 ते 17, 17 ते 22 आणि 22 नंतर पुन्हा प्रशासकाचा हा 4 वर्षाचा कार्यकाळ, म्हणजे 14 वर्षामध्ये ज्या गोष्टींना ज्या अधिकाऱ्यांना किंवा त्या झोनच्या आजूबाजूमध्ये राहणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण गेलेली नाही। मग त्यांना महानगरपालिकेचा तो टॅक्स भरावा लागत असेल किंवा पाण्याची बिलं देयकं जे भरायसाठी त्यांच्या त्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना त्या झोनमध्ये असणारे प्रभाग पद्धती ही योग्यरित्या त्यावेळेला ही मांडण्यात आली होती। परंतु फक्त सत्तेच्या स्वार्थापोटी, मला असं वाटतं की सत्तेच्या स्वार्थापोटी हे सत्ताधारी ही प्रभाग रचना बदलवण्याचं हे षडयंत्र हे रचून राहिले आणि आम्ही हे यांची मनमानी ही चालू देणार नाही। ज्या मंगळवारी झोनमध्ये जेथे भाजपाचे 5 नगरसेवक आहे, काँग्रेसचे तिथे 11 नगरसेवक आहे आणि याच्यावरून हे सरळ सिद्ध होते की तिथे एका झोनमध्ये मंगळवारी झोनमध्ये हा काँग्रेसचा सभापती बसणार आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा हेतू समोर ठेवून हे सत्तेच्या लालचीसाठी त्या परिसरातील नागरिकांना ज्यांना झोन जवळ पडत असतानासुद्धा त्यांना दुसऱ्या 4 ते 5 किलोमीटर त्या झोनला ते प्रभाग जोडायचे आणि नागरिकांची गैरसोय करायची, ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी। आणि जर हे असं होत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही। माननीय महापौरांना आज आम्ही तसं पत्र दिलं आहे, तशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे आणि जर ही विनंती येणाऱ्या दिवसात जर त्यांनी मान्य केली नाही तर आम्ही ह्या महापौरांच्या दालनासमोर इथे सर्व काँग्रेसचे नगरसेवक आणि ह्या शहरातील सर्व काँग्रेसच्या लोकांना घेऊन इथे आंदोलन करणार। आम्ही तसं संबंधित समिती विभागाला तसं आम्ही माहिती मागितली आहे। संबंधित विभागाला ज्या सूचनेचं वाचन न करता त्यांनी हा विषय मंजूर केला ती सूचना काय होती
त्याचंसुद्धा आम्ही माहिती मागितली आहे, परंतु अजूनपर्यंत समिती विभागातर्फे तशी कुठल्याही प्रकारची माहिती अजून तिथे उपलब्ध त्यांच्याकडे न झाल्यामुळे त्यांनी ती आम्हाला दिलेली नाही आणि येणाऱ्या दिवसामध्ये तीसुद्धा माहिती घेऊन आम्ही पुन्हा महापौरांकडे जाणार. पहिले महापौरांकडे आज आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर त्यांचा काय निर्णय येते त्याची आम्ही वाट पाहू आणि जर तिथे त्यानंतर आंदोलन करू आणि आंदोलनांच्या जर माध्यमातून न्याय मिळाला नाही तर मग कोर्ट हा आमच्याजवळ पर्याय आहेच.